कोपरगाव शहरात मागील आठवड्यात झालेल्या गोळीबार प्रकरणात आमदार आशुतोष काळे यांच्यावर आरोप करून एका आरोपीचा आमदार काळेंच्या समवेतचा फोटो दाखवत त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र काळे परिवारानं आजपर्यंत कधीही गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा दिला नाही आणि यापुढेही देखील देणार नाही हे मतदारसंघासह कोपरगाव शहरातील नागरिक जाणून आहेत। मात्र मतदारसंघासह कोपरगाव शहरात झालेला विकास ज्यांना पाहवत नाही त्यांनी खोटे आरोप करून आमदार काळे यांना बदनाम करण्याचा केविलवाना प्रयत्न केलाय। या घटनेतील इतर आरोपींपैकी एका आरोपीचे विवेक कोल्हेंशी किती निकटचे संबंध आहेत आणि गोळीबारातील जखमी आरोपीचे भाजपच्या प्रचार रॅलीतील फोटो समोर आणत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव आणि शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी पत्रकार परिषद घेत फोटो दाखवत आरोपींचे कोल्हे कनेक्शन सिद्ध केले। आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधूंचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वतीने सर्वप्रथम स्वागत करतो। या पत्रकार परिषदेचं कारण असं की आपणा सर्वांना माहिती आहे की दिनांक 15 सप्टेंबरला अतिशय मोठ्या उत्साहामध्ये कोपरगाव शहरामध्ये 5 नंबर तळ्याचं जलपूजनाचा कार्यक्रम आमदार आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली पार पडला। अतिशय चांगलं वातावरण, महिलांमध्ये आनंदाचा उत्साहाचा असताना या कोपरगावमध्ये एक दुर्दैवी घटना घडली। या कोपरगाव शहरामध्ये गोळीबाराचा प्रकार स्वामी समर्थ मंदिरास तिथं घडला आणि तो जो घडलेला गुन्हा आहे तो त्यांचा वैयक्तिक एकमेकाच्या वादविवादातून झालेला आहे। परंतु त्या गुन्ह्याचा आधार घेऊन आमचे नेते माननीय आशुतोष दादा काळे यांच्यावर आणि संबंध पार्टीवर आरोप करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आणि त्यानिमित्त आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही खुलासे आणि काही गोष्टी कोपरगावच्या नागरिकांच्या निदर्शनास आणण्यासाठी खरी पत्रकार परिषद घेतलेली आहे। विरोधकांनी सांगितलं की जो गुन्हेगार आहे तो मान्य आशुतोष दादांचा कार्यकर्ता आहे। कार्यकर्ता असणं आणि गुन्हेगार असणं हे दोन वेगळे वेगळे भाग आहेत। त्याचा लांब-लांबपर्यंत नेत्याशी कुठलाही संबंध नसतो। गुन्हेगाराला कोणती जात नसती, धर्म नसतो किंवा गुन्हेगाराला कोणता पक्षही सुद्धा नसतो। तो विषय चालू असताना रेशन 2 नंबर धंदे याच्या संदर्भात सुद्धा आरोप प्रति आरोप करण्यात आले। मी आपणास आणि कोपरगावच्या जनतेच्या निदर्शनास आणू इच्छितो की या कोपरगावमध्ये रेशन दुकान किंवा रेशन दुकानदार जे आहेत त्याची संख्या 113 संख्या आहे रेशन दुकानदारांची आणि त्याच्यामध्ये 113 पैकी जवळजवळ 100 रेशन दुकानदार हे कोले कुटुंब किंवा कोले पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आज काम करत आहेत। रेशन दुकान गोडाऊनचं जे वाहतुकीचा जो ठेका आहे तो राजू होन म्हणून यांनी घेतलेला आहे। त्यांचे वडील हे त्या कारखान्याचे कर्मचारी आहेत आणि हा स्वतः राजू होन सुद्धा कोले पार्टी यांचा कार्यकर्ता आहे। त्याचप्रमाणे या रेशन संघटनेचे जे अध्यक्ष आहे सरमळ म्हणून हे कोले पार्टीचे माजी पंचायत समिती सदस्य आहेत आणि मग हे लोक जर त्यांचे आहेत 113 दुकानदार हे त्यांचे कार्यकर्ते आहेत, मग आम्ही असं म्हणायलाच पाहिजे जसं त्यांनी आमच्या नेत्यावर आरोप केले आम्ही सुद्धा हे म्हटलं पाहिजे का हा रेशन घोटाळा सुद्धा यांच्याच लोकांनी यांच्याच नेत्यांनी केलेला आहे असं आमचं ठाम मत आहे। मी कोपरगावच्या जनतेला याच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की आता इलेक्शनचा काळ आहे, आरोप प्रति आरोप हे करत राहणार आहेत, परंतु मागच्या 5 वर्षामध्ये 2019 पासून 2024 पर्यंत
मान्य आमदार आशुतोष दादांनी प्रचंड मोठा निधी या कोपरगाव शहरासाठी तालुक्यासाठी आणला. अनेक कामं जे मागे 25-30 वर्षात झाले नाही असे कामं आशुतोष दादांनी त्यांच्या निधीतून केली. आणि मग कुठंतरी बोलायला जागा राहिली नाही. ज्याची बरोबरी करू शकत नाही त्याची बदनामी करायची, ह्याच अनुषंगाने त्यांचं विरोधकांचं काम चालू आहे. आणि जो गुन्हा ज्याच्याशी नेत्यांचा काही संबंध नाही, आमदार साहेबांचा काही संबंध नाही, अशा गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव घेऊन त्यांना बदनाम करण्याचं काम विरोधक करतायत. हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे. आपणा सर्वांना माहिती आहे, काळे साहेब असतील, अशोक दादा असतील, आता आमदार साहेब आहेत आशुतोष दादा, या सर्वांनी आजपर्यंत गुन्हेगारीला किंवा वाईट धंद्यांना कुठेही थारा दिलेला नाही. आणि म्हणून ही जी बदनामी चाललेली आहे ही थांबवली पाहिजे, नाही तर याला आम्ही अजून जोरदार प्रत्युत्तर देऊ. या बदनामीला त्या दिवशी आमदार साहेबांनी सांगितलंय की जर आता परत जर असे काही आरोप केले तर त्यांच्यावर खटला दाखल करू. पण एक कार्यकर्ता म्हणून मी सांगतो, खटला दाखल होईल, पण आम्ही रस्त्यावर उतरून आमच्या नेत्याबद्दल जर काही वाईट साईट शब्द वापरले तर आम्ही रस्त्यावर उतरून याच्याविषयी आंदोलन करू. एसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.